सरकार हात पुसा. सॉरी आणि थँक्यू आणि ऑफकोर्स पण. काय होतं हे? असंच वाटलं म्हणून हो. शाळेतनं शिकून आला काय? मास्तरनीकडनं? तुम्हीच म्हणताच नव जे चांगलं असतंय ते घ्यावं. पण ते आधी चांगलं आहे का नाही ते बघावं आणि मग घ्यावं. आपल्यासाठी जी माणसं राबतात त्यासनी थँक्यू म्हणलं तर वाईट काय त्याच्यात? ती असती थँक्यू नव. पगार लागतोय येळेत, चांगलं वागवावं लागतंय. ते करतोयच हो आपण. झालं की हेच त्यांचं थँक्यू. त्यांच्या अडीअडचणीला उभं राहणं, त्यांना फॅमिली सारखं वागवणं हेच त्यांचं थँक्यू. हे असं बोलून दाखवणं दिखावा आहे, हे आमासनी नाही पटत. आपण थँक्यू म्हणलं की जरा समोरच्याला पण भारी वाटते हो. सगळं बोलायचं नसतंय, वागण्यातून कळलं पाहिजे की आपण थँक्यू आहोत. आणि तो दिखावा करणाऱ्यांची म्हणणी बी या घराबाहेर राहिली तर बरं आहे. आपल्या नोकरांना सवय नाही अशा वागण्याची, घाबरतील ती. आपल्या घरात जे जुनं आहे तेच सोनं आहे. काय ग, काय म्हणत होती? काहीच नाही. काहीतरी बिनसलाय ना तिचं. मलाही कळतंय आई. बोलतेस का तू तिच्याशी? बोलते पण आई अशी ती अचानक नाही ओपन अप होणार. अक्षय मला काळजी वाटतेय ग. खाली लक्षच नसतं अगं तिचं कशात. रात्र रात्र जागी काय असते, काही विचारलं ना तर घोड्यासारखी बसून असते. फोन आला की मध्येच उचलते, घराच्या बाहेर जाते. तू नको काळजी करूस, एवढं काही नाही झालेलं. डोंट वरी, मी बोलते तिच्याशी. आमच्याशी तर काहीच बोलत नाही. तू तरी बघ. इरू, चहा घेतेस का? काल रात्री जेवली पण नाहीयेस तू. नाही नको. का ग? थोडं मळमळतंय मला. रात्री झोपायचं नाही, वेळेवर जेवायचं नाही, जागं राहायचं, यामुळे पित्त वाढणारच ना. मग असं आई प्लीज आता लेक्चर देऊ नकोस मला. अगं इरा, असं काय? थोडी पोळी भाजी खाऊन घे बरं. सांगितलं ना नकोय म्हणून. अगं काय हा आरडाओरडा? बाबा बघा ना हे हे इरा, इरा हिला काय झालं आता? काहीतरी बिनसलेलं दिसतंय तिचं. इथं काय करायलास? कुठे काय कशाला आलीस इथं? काय काम आहे? काय काम नसेल तर येऊ नाही शकत का? नाही. बाई तुम्ही असं तोडून बोलता ना मग डिस्टंप होते मी. चंचू पात्र डिस्टंप नव ग, डिस्टर्ब. डिस्टर्ब जमलं तुला. आता मला करू नको डिस्टर्ब. जा. मराठी कळ ना काय? निक्की बाई. तुम्ही असं वागले ना का ताण येतो मग मला, मग माझ्यामुळे माझ्या मम्मीला आणि आमच्या दोघींमुळे मावशीला. म्हणजे थोडक्यात काय, शेवटी तुमच्या वागण्याचा त्रास तुमच्या आईला होतोय. समजून घ्या की जरा. ऐक की, जा. पण काम तर विचारा की. तू म्हणलीस की काय काम नाही म्हणून. ते कामाशिवाय येऊ शकत नाही का असं म्हणलं मी. हा, मग नाही येऊ शकत, सांगितलं की मी तुला. वय पण माझं काम आहे तुमच्याकडं. काय काम आहे? सावकाश. हा हा हा, बस. बरं वाटतंय का बाळा? नाही, डोकं दुखतंय. पड जरा, पडतेस का? नको आई, पडल्यानंतर ना अजून गळ्याशी येईल असं वाटतंय. मी बसते जरा वेळ. बर ठीक आहे. का सारखं हिला पित्त होतंय मला कळतच नाहीये. नाही माहिती ग आई मला.
झोप जरा शांतपणे, तुला बरं वाटेल. इरा हे घे थोडस थंड दूध पे. नाही नाही नको, मला मळमळतंय. अगं पण पोटात काही नसेल तर ऍसिडिटी वाढेल ना. हे घे पी दूध. नाही मला दूध बघूनच उलटी आल्यासारखं होतंय. अगं इरा पोटात काही नसलं तर ऍसिडिटी वाढेल ना. पी थोडस दूध. आणि डोकं दुखतं म्हणतेस ना, घे बरं. चल. खरं तर ना हिला कधीच पित्त होत नाही, पण आता कसं काय होतंय माहित नाही मला. पण जेवण नाही वेळेवर, झोप नाही, मग पित्त उसळणारच ना. हल्ली रात्र रात्र जागी असतेस तू इरा. काय झालंय? झोप नाही येत मला. झोप होत नाही ना, म्हणून पित्त होतं. इरा असं करत जाऊ नकोस ग. वेळेवर खा आणि जर रात्री झोप येत नसेल तर थंड दूध पिऊन झोप. तरीही तुला बरं नाही वाटलं तर आपण डॉक्टरांकडे जाऊ वाटल्यास. अगं इरा थोडं तरी पी अजून. नाही पुरे. अगं अक्षू, विद्या, या इकडे तू. तिला आराम करू दे. हा इरा, झोप जरा. आराम कर. हा पड या. हा. द्या. थँक्यू. ऑफकोर्स. हॅलो हॅलो. हा 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 हाय बोल. हा हॅलो अक्षू, ऐक ना, शाळेतून येताना जरा डोकेदुखीवरची गोळी घेऊन येशील का? का ग इराला हवी आहे का? हो ग. आई अगं असं सारखं सारखं डोकेदुखीवरच्या गोळ्या घेणं बरोबर नाहीये. तिने सकाळीच घेतली होती ना गोळी. हो पण आता मागतीये मला पुन्हा ती. त्यापेक्षा आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया का? हो तू बरोबरच बोलतेस अक्षू. एक काम करू, तू शाळेत ना आली ना की आपण जाऊया डॉक्टरांकडे. हा ये लवकर. हा हो हो बाय. काय टेन्शन आहे काय? नाही. बहीण आजारी आहे का? बाई, बहीण आजारी आहे का? हो. काय एवढ्या का टेन्शन मध्ये आला तुम्ही? जास्त आजारी आहे का? काय झालंय? नाही नाही ऍसिडिटी झाली तिला, बाकी काही नाही. पित्ताचा त्रास आमच्या आई साहेबांनी पण आहे. काय नाही, ते चहा वगैरे जास्त झाला नाही तर त्यासनी होतंय, त्यामुळे आलं चालत नाही त्यासनी चहामध्ये. त्यासनी सांगा आलं घालू नका म्हणा चहामध्ये. पण इराला पित्ताचा त्रास नाही होत कधीच, आणि तिथं चहा पण नाही पित. मग काय त्यासनी पण टेन्शन आहे का? काय टेन्शन असलं तरी पित्त होत्या? काय झालं? काहीतरी चुकीचं बोललो वाटतं. माती खाल्ली मी. नाही 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 तुम्ही काही चुकीचं नाही बोलात. ताई, हे ऐकून का नाही माझं असं डोकं फिरलं. माझं लई मोठं भांडण झालं नंदेची. ती मला म्हणली का तू आणि तुझी लेक तुम्ही दोघी बी तुझ्या बहिणीच्या घरात जाऊन पडलायसा. तुझी बहीण काय करून घेत नाही तुझ्या लेकीला सून म्हणून. असं झालं ग ताई, असं झालं आमच्या पाहुण्या रावळ्यात. ताई, तिचं जर का लगीन होणार नसेल का नाही तर तिलाच नाही, मला बी हिरे ढकलून दे बघ. कारण का मी तिला सपन दाखवली. मी तिचं आयुष्य बरबाद केलं ताई. तिला एवढी समजी सपन दाखवली ग ताई. आम्ही तुझ्या आज्ञेबाहेर नाही बघ. तू ठरव आमचं काय करायचं ते. चंचीला सून म्हणून मान द्यायचा नाही द्यायचा तो तुझा निर्णय आहे बघ ताई. आम्ही का नाही तोंडातून एक सबूत बी काढणार नाही काढणार. तू म्हणशील ते ऐकू, तू म्हणशील ते ऐकू बघ ताई. मोकळं बोला, पटेल असं बोला जरा. म्हणजे म्हणजे तुम्ही जे बोलता ते खरं वाटत नाही. तुम्ही तर म्हणता मी कवा खोटं बोलत नाही. नाहीच बोलत मी खोटं.
मग सांगा बरं काय झालंय नेमकं. पर्सनल आहे. मी ऐकतो लोकांचं पर्सनल. तुम्हाला मागच सांगितलं की मी. सांगा. आणि तुम्ही म्हणला का नाही आपण आता दोस्त आहे म्हणला का नाही. हो आहात तुम्ही दोस्त हा मित्र, पण मग मग सांगा. घरगुती आहे. अहो मला चालतंय घरगुती टेन्शन. सांगा तुम्ही. अहो ते वह्यांचं बंडल पहिलं द्या इकडे. कसलं वह्यांचं? हा, मग तेच म्हणलं मी. बाळा सरक. काय? अहो तुम्हाला नाही झाडाला म्हणलं. काय टेन्शन आहे सांगा जरा. आता जरा नॉर्मल वाटलं चुकांची दुरुस्ती केलं. काय टेन्शन आहे. तुम्ही कुठे बोलणार नाही ना? आई साहेबांची शपथ. नाही नाही, शपथ नका घेऊ. माझा विश्वास आहे तुमच्यावर. मग सांगा की हिराचं टेन्शन आलंय मला. काय टेन्शन. हिराचा बॉयफ्रेंड आहे निखिल. आईला बॉयफ्रेंड. एवढं काय रिॲक्ट होत आहे? असतात बॉयफ्रेंड, कॉमन आहे. आणि त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. आणि असू दे असू दे. चांगला घेऊ. चांगला असू दे. असायला पाहिजे. मला माहित नव्हतं म्हणताना मी आपलं. हा बरं जाऊ दे. काय मग प्रॉब्लेम काय आहे. निखिल बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंड ड ड ड. मी काय वेगळं म्हणलं काय. तुम्ही बॉयफ्रेंड ट म्हणाला, ट नाही ड. हा तेच ड. पुढं जाऊ दे. पुढं 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 पुढं. हा 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 हा. मुद्द्यावर या हो, मुद्द्यावर या. चुकांची दुरुस्ती राहून दे. म्हणलं की पुढं. हा बॉयफ्रेंड आहे त्याचं काही टेन्शन आहे का. बोला पुढं. बॉयफ्रेंड आहे हे टेन्शन नाहीये, पण सध्या त्यांची खूप भांडणं होतात. काय नातं म्हणल्यावर तेवढं चालायचं घेऊ बारीक सारीक. अहो पण यांची भांडणं वेगळी आहेत. का काय 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 म्हणजे कळलं ना. म्हणजे सिरियस आहेत. सिरियस म्हणजे. म्हणजे आपण भांडणासाठी बोलतो ना, बोलायला लागतं. पण ह्यांच्यामध्ये संवादच होत नाही. तो तिचे फोन उचलत नाही, मेसेजेसला उत्तरं देत नाही. आणि जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा तेव्हा फक्त भांडतात. कारण काय पण भांडणाचं. मला वाटतं मी आहे. का तुम्ही का. माझं लग्न मोडलं, त्याचा त्याच्या नात्यावर परिणाम झाला. TTMM. भारी आहे. पण हे असलं काय करू नका. मला द्यायचे तुमचे पैसे. ठीक आहे ठीक आहे, माझे तुम्ही द्या, तुमचे मी देते. हो मास्तर मी असं काय करताय. मैत्रीण हो आपली. अधिपती मैत्री आणि हिशोब वेगळा ठेवायचा. त्याला काय होतंय. आमच्याकडे ठीक पैसा आहे घ्या. माझ्यावर उधळायला नाही येतो. आणि मला नाही चालणार ते. नात्यामध्ये व्यवहार नीट असला की रिस्पेक्ट वाढतो. एका चहाचे किती झाले दादा? 10 रुपये. हा सुट्टे नाही दादा. अरे असतील बघ. नाही तो दादा. हा मग असू दे. ठेव सगळे तू नंतर दे. मी देऊ? मी देते. का तुम्ही का आता का. हे घ्या. आता का आमच्या देवाला चालत नाही आता असं तुम्ही दिलेलं. अहो नाही येत ना तुमच्याकडे सुट्टे. पण आपलं ठरलंय ना मग TMM काय ते. TTMM. हा मग. अहो पण आता नाही येत ना तुमच्याकडे सुट्टे. मग ह्यावेळी मी देते. हा चहा माझ्याकडून. ठीक आहे, नंतर तुम्ही. हो मास्तर भाई आता तुम्ही. अहो सांगितलं ना तुम्ही नंतर द्या म्हणून. हे घ्या. ठीक आहे द्या. आम्हाला चालतंय आमचे पैसे तुम्ही दिले तर. त्यानं माणूस बदलतोय. नाही ठीक आहे. तुमची मर्जी. बसा. काय घेणार तुम्ही. चहा घेणार. नाही मग काय घेणार. बायको. जोक. नाही हो ही सत्य परिस्थिती आहे. ते आता आमच्या हातात नाही. हो पण तुम्ही तुमच्या हाताने घालवली. तुमचं आणि आमचं दोघांचं पण नुकसान केलं. काही झालं का पुढे. हे तुम्ही आम्हाला विचारताय. अहो नाही म्हणजे मी अक्षराच्या बाबांशी बोललो होतो. मी म्हणालो होतो त्यांना की तिचं मत बदललं तर कळवा म्हणून मला. पण त्यांचा काही फोनच आला नाही. तुमचं काही बोलणं झालंय का. नाही. मग आता काय करायचं. म्हणजे काय ठरवलं काय तुम्ही. आम्ही काय ठरवणार आहे. अहो तुम्ही अक्षरा आणि माझं लग्न लावून देणार होतात ना. हा पण ती आता नाही म्हणते तर. नाही म्हणजे तुम्ही हा विषय सोडून देणार आहात की काय करणार आहात हे जरा कळलं असतं ना तर बरं झालं असतं. कारण अहो मीही अडकून पडलोय हो यात. आणि अक्षरा जर लग्नाला तयारच नसेल होणार ना तर तिला उगाच पुश करण्यात काही अर्थच नाही ना. हो माझ्या दारात मुलींची लाईन लागली आहे. लाईन. काय सांगताय. हो अहो माझे आई बाबा तर म्हणतायत की कशाला त्या अक्षराच्या नादी लागतोयस. तिच्या एवढ्या हातापाया पडलो आपण तरी तिला उमाळा फुटत नाहीये तर तिच्यामुळे कशाला वेळ घालवतोयस.
मॅडम आता प्लीज तुम्ही विचार करून ना लवकरात लवकर मला कळवा, कारण आता मला माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे. हा 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 कमळराव जरा दमानं घ्या. अहो माझ्या दारात मुलींची लाईन लागली आहे, लाईन. तुमच्या घरासमोर पोरींची लाईन लागायला तुम्ही काय मदनाचा पुतळा हाय का करोडपतीचा लेख आहे? नाही नाही तसं नाही. नाजूक गुत्ता सोडवायला वेळ लागतो. चूक तुमची हाय आणि तिचं पारडं जड हाय. बाई दुखावली गेली की नाही का तिच्या माग माग करू नये. थोडा वेळ द्यायचा जखम भरायला. अहो मी वेळ द्यायला तयार आहे, पण तिने हो म्हणावं ना आधी. अहो तिने हो म्हणण्यासाठी वेळ द्यायचा. मला ना काही कळतच नाहीये, काय करू मी? तुम्हाला दुसऱ्या कुणाशी लग्न करायचंय काय? अहो नाही, बिलकुल नाही. मग आमासनी इतके प्रश्न विचारून तुम्ही काय फक्त आमच्यावर दबाव टाकताय काय? सॉरी मॅडम, पण अहो खरं सांगू का, मला खरंच काहीच सुचत नाहीये हो. बोलता बोलता रडते तुम्ही. काय तुम्ही पण रडू नका. सॉरी. तुम्ही माझे सच्चे मित्र आहात अधिपती. ठीक आहे, TTMM करू. TTM तुमचे तुम्ही, माझे मी. आपली मैत्री माझ्यासाठी खूप मोलाची आहे. असं एकदम कडक ऊन पडलेला असते. हा आपण घरातनं बाहेर पडतोय, छत्री बित्री काय नेत नाही, आणि गणी अचानक ढग 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 आणि पाऊस पडायला लागतोय आणि आपण भिजून जातोय. कसं अचानक रडायला लागल्या राव मास्तरीन. मग परत ऊन पडते, मग परत सगळं नॉर्मल, परत स्वच्छ, मग परत TTMM, तुझं तू माझं मी. मास्तरीन बाई आमचं सगळं तुमचंच आहे हो. पण लई मानी बाई, हा लई मानी. जशा जशा मास्तरीन बाई कळत चालल्यात का नाही, तशी तशी आमची विकेट अजूनच पडायला लागल्या. हा होय की. ए गोड गोड गार गार फुला त्याला मध. काय कळाय नाही. बरोबर आहे. TTMM. तुम्ही बोललाच असं तर. अहो ते चुकून बोललो आम्ही. हा बरोबर, चुकून बोलला पण बरोबर बोलला तुम्ही. बस झालं आता, बस करा. मनावर घ्या आता. काय मनावर घेऊ? तुम्ही लग्न करणार आहेस ना? त्याच्या बाबतीत जे काय ठरवायचं तुम्ही आधीच ठरवून झालेच की. अहो त्याच्याबद्दलच बोलायचंय आमासनी. तुम्ही ते मास्तरनीचं लग्न जुळवण्यात एवढे गुंतला, स्वतःच्या लग्नाचा काय पत्त्या नाही. सगळा गुताळाच झालाय. बाद झाला आता गुतडा तो, बाद झाला. मास्तरीचा आता इशयच नको. तिचं ती काय ते बघेल, तुम्ही तुमचं बघा. ते तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. आमचा निर्णय ठाव आहे तुम्हाला. चंची आपल्या घरात. चंची नाही, तिचा विषयच नाही. तिचा विषय कसा नाही? तिचं तुमच्याशी लग्न ठरलंय. नाही नाही नाही, आता विषय वेगळा आहे. आता म्हणताना तर तुमचा निर्णय पाहिजे आम्हाला. आमचा निर्णय? होय, कारण तुमच्या निर्णयावरच माझा निर्णय आहे. म्हणजे हे काय बोलताय तुम्ही? आम्हाला कळलं असं बोला की. तुम्हासनी मास्तरीनबाई सून म्हणून चालणार असतील तरच माझं लगीन होईल. नाहीतर नाहीतर काय, जे चाललंय ते चांगलं आहे. मग लगीनच करणार नाही मी, ठरलंय माझं.
त्या सोनावण्याला आज बोलवून घेतलंय मी फॅक्टरीत. आता मी बी चाललोय फॅक्टरीतच. त्याचा काय तो आज निर्णय लावून टाकूया. लय वांडपणा करायला इथे. हा ओंक्या आहे माझ्या संग. हा पोचतो मी. थांब. नाही तुला नाही तुम्ही पोचा फॅक्टरीत. आलो आम्ही. थांब ओंक्या थांब ठेव. काय अरे दिसेना काय तुला? आमच्या देवाऱ्यातली ज्योत अक्षरा मर्दा. गाडी चालवताना जरा डोळे उघडे ठेवत जावा ओंकार शेठ. भाऊ आता रस्त्याकडे बघू का रस्त्याच्या कडेला? राईट मार. टाम मध्ये राईट मार. तुम्ही इकडे? अहो फॅक्टरी चालू होतो. तुम्ही दिसला, टर्न मारला. काय कसं काय? काय काय ठीक चेहरा पडलाय. नाही. कुठे काय असं काही नाही. झालं का बोलणं? झालं इराताईंच्या मिस्टरांसंग? मिस्टर व्हायचे ते आज. अहो होणार जाईल ना व. झालं काय? हो नाही हो, बोलणं तरी होऊ दे आधी. मग तेच का नाही झालं मग? नाही झालं बोलणं. काय किती फोन केले मी त्यांना, हा फोनच उचलत नाहीयेत ते. काय सांगताय? नंबर द्या. तुम्हाला कशाला? द्या की नंबर. कांडका पाडूया. काय 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 असं काही पाडू नका. कंडका वगैरे. हॅलो. बरं द्या. मी लावत नाही. नंबर तर द्या. नाही तुम्ही त्यांना फोन करू नका. अधिपती उगाच काहीतरी वाढेल. अहो काय वाढवत नाही मी. बरं नंबर तरी असू दे. नंबर असलेला बरा. तुम्हाला परत वाटलं की अधिपती जरा बघा बोला तर माझ्याकडे नंबर नको? तेव्हा देईन मी. चला मग शाळेत चढतो. नाही जाईन मी माझी. चला गाडी मोकळी आहे. चला. मी तुम्हाला काय सांगितलंय? दुसऱ्यांच्या मताचा आदर करा. करा मग. करतो. हॅलो. हा कोण बोलतोय? अधिपती बोलालोय. कोण अधिपती? तुझा भाऊ समज. मला कोणी भाऊ बिऊ नाहीये. रॉंग नंबर. ठेवू नको. इराताई विषयी बोलायचं तुझ्या संग. हिराबद्दल? तुम्ही कोण तिचे? तिचा मी भाऊच समज. समज म्हणजे? हे बघा तिला कोणी भाऊ नाहीये माहितीये मला. उगाच काही सांगू नका तुम्ही. मानलेलं भाऊ रे. अहो मग तुम्ही मला का कॉल केलाय? म्हणलं ना व तुमच्याविषयी बोलायचं आहे जरा. हे बघा दादा सॉरी पण मला आमच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आता. ऐक मर्दा. फोन ठेवू नकोस. ऐक असं न बोलून प्रश्न सुटत नाहीत. ऐकून घे माझं. तुझ्या माहितीसाठी सांगतो. असं करून चालत नसतंय. काय भावा मला दादा म्हणलंयच ना व. मग विश्वास ठेव माझ्यावर. काय एकदा मला येऊन भेट. काय विषय आपण जरा बोलूया. काय गुताडा आहे जरा नीट बघूया. त्याचं काय नियोजन लागतंय ते. तू लोड घेऊ नको. मला आधी तू येऊन भेट. कुठे आहेस तू? मी येतो तिथं. आता पोरगीची तब्येत लई बिघडल्या. असं करून चालणार नाही. आपल्याला जरा बोलावं लागेल गडाव. तू कुठे आहेस सांग. मी येतो. भेटतोस ना व? कळ बोल. निखिल भावा काय मनात ठेवू नको. छान सांग. काय अडचण आहे? फोन उचलत नाहीस इराताईचे. मेसेजला उत्तर देत नाहीस. काय झालंय? हे तिने सांगितले का तुम्हाला? या कोणी सांगितलं हे विषय नाही रे. तू असं का वागायलाच हे विषय? उगाच कुणी असं वागत नाही ना. आता तुमचा फोन आला, मी फोन उचलला, भेटलो ना. नाही मग इराताई सांग असं का वागायलायस? एवढं जीव लावते ती तुला. ऐक 100 नंबरी सोन आहे ते. अहो म्हणून मी तिला सतत पॅम्पर नाही करू शकत ना. काय करतो? लाड. आज प्रेमात लाडच करतोय माणूस. अजून काय करतोय तर? हो पण किती? त्याला काही लिमिट? लिमिट मध्ये थांब. मला हे कळलं नाही. तुमचं काय नाही शिकलेल्या माणसाचं गोळ्या मला कळत नाही. लिमिट असते रे प्रेमात. अरे प्रेम कसं? प्रेमात भोरकाट काढलं पाहिजे माणसानं. भरभरून प्रेम करायचं असते. भिजून गेला पाहिजे माणूस प्रेमात. लिमिट बघायचे काय? बसचं स्पीड लिमिट आहे. काय भांडणं कुरबुरी हे सगळं चालायचं. पण तुमचा प्रॉब्लेम काय लागलाय? तुम्ही नुसतं भांडताय. हो अंत पाहते माझा. आणि इराचा स्वभाव ना अक्षराताईच्या अगदी विरुद्ध आहे. फार इरिटेट करते हो. डॉक्टर चहा. थँक्यू. डॉक्टर काळजी करण्यासारखं काही नाहीये.
ऍसिडिटी झाली त्यांना. मी गोळ्या लिहून दिलेत त्यांना, द्या तुम्ही त्यांना. तुम्ही जागरण करू नका आणि स्ट्रेस अजिबात घेऊ नका. मी काय स्ट्रेस हाऊस म्हणून घेत नाही. येतो तो. मीरा शांत हो जरा. मग काय करू ताई? डोकं दुखतंय, त्रास होतोय, मळमळतंय, मला काही खावंसं वाटत नाहीये. मला सांगा, तुमचे मूड स्विंग्स होत आहेत का? नाही होत आहेत डॉक्टर. ताई अगं मीरा, तुला नाही कळत पण आम्हाला कळतं. ह्या मॅरिड आहेत का? नाही. अच्छा, का? काय झालं? असं का विचारलं तुम्ही? काही नाही, सहजच विचारलं. 3 दिवसात जर ऍसिडिटी कमी नाही झाली तर तुम्ही त्यांना घेऊन या क्लिनिकला. हो, आणि तुम्ही औषधं नीट घ्या. थँक्यू डॉक्टर. कुठे गेला, कोणाशी बोलला, काय केलं? अहो नाहीये माझ्याकडे एवढा वेळ दिनक्रम सांगायला. काळजी न करत असणार. नाही नाही, काळजी नाही, इनसिक्युरिटी. म्हणजे म्हणजे काय? ती सतत इनसिक्युअर असते हो. म्हणजे साधं मैत्रिणीशी बोललं ना तरी हिच्या मनात 100 प्रश्न. आधी असं काही नव्हतं, पण आता अशी का वागायला लागली ना काही कळत नाही. सारखं लग्न कर लग्न कर लग्न कर म्हणत असते. अहो मी किती वेळा तिला सांगितलंय की आता लग्न नाही करू शकत मी. आत्ताच नवीन जॉब लागलाय, आत्ता कुठं थोडंसं सेव्हिंग करतोय, थोडंसं सेटल होतोय, कारण मला नवीन घर घ्यायचंय, मोठं घर घ्यायचंय. माझे आई बाबा आयुष्यभर छोट्या घरात राहिले तो. त्यांना मला मोठ्या फ्लॅटमध्ये घेऊन जायचंय आणि म्हणून मला पैसे हवे आहेत भरपूर. आणि आता मला जॉबवरती फोकस करायचा आहे. मी आता लग्न बिग्न नाही करू शकत हे मी तिला किती वेळा सांगितलंय, पण नाही समजत हो तिला, नाही समजत. नाही हे बरोबर आहे तुझं, पण ठीक आहे, तर तुला आता लगीन नाही करायचं, पण मग कवा करायचं असं डोसक्यात आहे तुझ्या? म्हणजे करायचंय ना तुला, लगीन करायचंय ना त्या सांग. माहित नाही. माहित नाही म्हणजे माझ्या आईबाबांचा मूड गेलाय आता. मूड गेला म्हणजे? अक्षराताईचं लग्न मोडल्यापासून त्यांची इच्छा नाहीये आणि मी माझ्या आईबाबांच्या शब्दाच्या बाहेर नाहीये. एक मिनिट, हे काय मला कळत नाही तुझं. हे असं काय बोलू नको. हे काय बोलायलायस तू प्रेम केलंस ना त्यांच्यावर, मूड गेला म्हणून लग्न कॅन्सल. मला कळलं नाही हे काय कॉमेडी आहे, हे मला कळत नाही. अरे तू माझ्या बारक्या भावासारखा आहेस निखिल. म्हणताना मी तुला एक गोष्ट सांगतो, ह्यो विचार तू मनात सुद्धा आणू नकोस. चूक करशील लई मोठी. कारण मास्तरीन माईंचं लगीन मोडलं याच्यात ना मास्तरीन माईंची चूक आहे ना इराताईची चूक आहे. आणि इराताई तुझ्यावर जीव ओळून टाकते रे. एवढी बरं तुला माहित आहे का नाही ती आजारी पडल्या? काय खबरबात आहे का नाही तुला? जेवण बंद केलंय तिनं. का? तू तिच्या संग बोलत नाहीस म्हणून. माहिती आहे तुला? आपल्यावर प्रेम करणारा माणूस मिळायला भाग्य लागतंय. स्वतःच्या जीवापेक्षा ती तुझी काळजी करते, अशी मुलगी मिळायला खरंच भाग्य लागते. ते भाग्य आहे तुझं. मास्तरीनबाई आणि इराताई दोन्ही पण एकदम गुणी पोरी आहेत आणि त्यांचं सगळं कुटुंब शिक्षकी कुटुंब आहे. तुला तर माहित आहे, सगळा शिस्तीत कारभार असतोय. किती छान कुटुंब आहे सांग बरं. आणि मास्तरीनबाईंचं लगीन मोडलं याला कारण मास्तरीनबाई नाही, ते लगीन मोडलं याचं कारण फक्त कमलराव आहेत. कारण कमलरावांनी मास्तरीनबाईंवर विश्वास दाखवला नाही. मास्तरीनबाई आपल्या बिचाऱ्या कमिटीवरून जीव काढला. काय उपयोग नाही. कमिटी? अरे म्हणजे आपण एखाद्याला शब्द देतोय तो आयुष्यभर पाळणार असं. हॅलो. हा निखिल, कसा आहेस? ठीक आहे. बाकी काम कसं चाललंय? ठीक. काय झालं रे, खूप लो साऊंड करतोयस? नाही असं काही नाहीये. कुठेस तू? बाहेर आहे. काय झालं? कशाचं? अरे म्हणजे तुझं आणि इराचं. अजून काहीच नाही. वेळ आहे का तुला? का काही काम होतं का? हो, जरा भेटायचं होतं.
बरं भेटूयात. मी जस्ट ऑफिसमधूनच निघालोय. बाकी मी आहे निखिल, काळजी नको करू. हो चल ठेवतो, भेटून बोलूया. बाय. हा ओमक्या, आदिपती आहेत का तुझ्या बरोबर? नाही, त्यांचा फोन का बंद लागतोय? कळव आमासनी. हा धाकले सरकार आहेत का फॅक्टरीत? काय आलेच नाहीत? ठीक आहे, आले की आमासनी फोन लावायला सांगा. कुठे गेले असतील अधिपती? असं कवा करत नाहीत. कुठे गेले तर सांगून जातात. आज असं का? भुवनेश्वरी मॅडमचा फोन इतक्या लेट? हॅलो. हा मास्तरीन बाई, 2 मिनिटं येळ आहे का? हो हो बोला ना. आदिपती आहेत का तुझ्या बरोबर? नाही का, काय झालं? नाही काही नाही, त्यांचा फोन लागत नाही म्हणून. अच्छा, बॅटरी गेली असेल फोनची. त्यांच्याकडे 2-2 फोन असतात, दोन्ही बी लागत नाहीत. हो अच्छा. तू कुठं आहेस आता? मी माझ्या घरी. आदिपती कुठे आहेत ह्याचा काय अंदाज आहे काय तुला? नाही नाही मॅडम, मला काहीच कल्पना नाही. ठीक आहे, त्यांचा काय फोन बिन आला तर सांग त्यांना आम्हाला फोन करायला. हो ठीक आहे, सांगते. आणि तू कसलं टेन्शन घेऊ नकोस, आपण सगळं सॉल्व्ह करू. येस ताई. ताई, इरा कशी आहे? हिराची तब्येत ठीक नाहीये, खूप टेन्शन मध्ये आहे ती. पण तिचं जर तुझ्याशी बोलणं झालं ना तर तिला लगेच बरं वाटेल. हे सगळं सायकोलॉजिकल आहे रे तिचं. ठीक आहे ताई, तुम्ही बोला तिच्याशी आणि सांगा तिला काळजी नको करूस म्हणून, आणि आपण भेटूच ना उद्या. ठीक आहे, बाय, ठेवतो मी. बाय बाय बाय. ताई, निखिलशी बोलत होतीस? काय म्हणाली ती? उद्या भेटू म्हणाली. बहिणीसाठी जीव वर खाली होतोय नुसता तिचा. नाही पण ताई समजूतदार आहे. नाही हा, गैरसमज आहे तुझा. तिच्यापेक्षा इरा बरी. बापरे, इरा फार भांडते. अक्षरा भांडत नाही? पण माझ्याशी नाही भांडली कधीच. अरे तुझ्याशी कशाला भांडेल ती? अक्षराची पंचिंग बॅग तर मी आहे ना. मग दादा, तू फोन उचलायला लावून मला अक्षराताईशी बोलायला लावलेच खरं, पण माझे आई बाबा. हे बघ निखिल, तुला एक गोष्ट सांगतो, कायम लक्षात ठेव, लग्न तशी तोकतात तशी जुळतात सुद्धा. आपण विचार करून काय ते ठरवायचं आणि आपल्याला हवं ते मिळवायचं. म्हणजे तू काळजी नको करूस, सगळं ठीक होईल. आणि तुझं ठीक होता होता माझंही ठीक होणार आहे. शेवटी आपण दोघे होणारे साडू साडू आहोत. चल जाऊया. चला साडू साहेब. हॅलो. हॅलो इरा, अगं कशी आहेस तू? मला कळलं की तुझी तब्येत ठीक नाहीये म्हणून. हो म्हणजे फार काही नाही, थोडी ऍसिडिटी झाली होती. हो, निखिलमुळे तुझं पित्त खवळलंय का? हॅलो इरा. हॅलो हॅलो इरा. हॅलो. मी फोन ठेवते. निखिल सोबत आहे माझ्या. निखिल तुमच्या बरोबर आहे?
त्याला प्लीज फोन द्या ना. पण तो तुमच्या बरोबर कसं, म्हणजे तुम्ही त्याला प्लीज फोन द्या ना, मला त्याच्याशी बोलायचंय. तो माझे कॉल्स घेत नाहीये, मेसेजेसला रिप्लाय देत नाहीये. त्याला प्लीज फोन द्या ना. काय ना, निखिल जरा नाराज आहे तुझ्याशी. माझ्यावर? पण का, म्हणजे काय झालंय? उलट तोच माझे फोन घेत नाहीये, मेसेजेसला रिप्लाय करत नाहीये. तुम्ही त्याला प्लीज फोन द्या ना. कपल्स मध्ये असं होत असतं इरा, तू एवढी हायपर नको होस. आणि काय ना, तू आणि तुझी बहीण दोघेही सारख्या आहात, दोघे प्लीज. असं नाहीये काही. हे बघ इरू, मी तुझ्या मोठ्या भावासारखं आणि मी तुम्हा दोघांचा पॅचअप करायचाच प्रयत्न करतोय. पण मग असं का वागतोय तो? त्याला प्लीज सांगा ना की असं नको वागू, मला खूप त्रास होतोय. हो इरा, कळतंय मला. तू काळजी नको करूस, सगळं ठीक होईल. मी आहे ना सगळं ठीक करायला. प्लीज कमल. इरा, मला जेजू म्हणणं बंद केलंस का तू? मला जिजूंचा कॉल आला होता. कोण जेजू? कमल. त्यांना ना त्याचं चुकलंय असं वाटतंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते तुझे जिजू नाहीयेत आणि कधीच होणार नाही, कळलं? आधी कारण तू मला नेहमी जेजू म्हणायची, सारखी सारखी आपलं जेजू जेजू जेजू. पण आता नाही म्हणत तू मला जेजू. अक्षराने तुला जेजू म्हणायला नाही सांगितलंय का? का आता एवढं जर तुमच्या मनात आहे तर? तुमच्या मनात नाही की, पण आमचं आयुष्य फक्त आमचं असतं तर गोष्ट वेगळी होती, काय वाटेल ते केलं असतं. पण तसं नाही ना. नवं पाहिजे म्हणताना जुनं सोडू शकत नाही. बायको पाहिजे म्हणून तुम्हाला नाही दुखवू शकत आहे साहेब मी. काय करू, विचारडून बसला आहे साहेब. बघा, म्हणजे आमचा आनंद का तुमची मर्जी, तर तुमची मर्जीच राखली जाईल या घरामध्ये. तुमच्या मर्जी विरुद्ध मी कवा वागलो नाही आणि वागणार पण नाही. बाकी सोडा, बाकी माझं जे आहे ते माझ्या बरोबर राहू दे, त्याचा काही विषय नाही आहे. सोडून द्या त्याचा काय, सोडा विषय सोडा. अहो पण कोणीतरी लागतं की हो सोबतीला. हे बघा, लग्न जाऊ दे आईसाहेब, मी म्हणतोय तुम्ही विषय सोडा, तर परत तोच विषय कशाला तुम्ही काढताय. जाऊ दे, नको आपल्याला तो विषय. तुमची मर्जी ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. फक्त ना तुम्ही माझं मन जरा समजून घेता काय, जरा. तुम्हाला जी मुलगी नको आहे तिच्या वाटेला मी जाणार नाही, पण त्यासाठी मला माझ्या मनात जाणारी वाट बंद करावी लागेल कायमची. ते मी करतो. फक्त ना तुम्ही माझ्या मनाचा जरा विचार करा. मी हात जोडतो तुमच्या पुढं. इरा, पुन्हा भांडायचंय का? मला हाऊस नाहीये भांडायची. हॅलो हॅलो, निखिल ऐकू येतंय का? हॅलो. आहे इरा, बोल. निखिल, अरे असं का करतोयस तू? तू माझा फोन उचलत नाहीयेस, मेसेजेसला रिप्लाय देत नाहीयेस. अरे मला त्रास होतोय. याच्या आधी आपण एक दिवस सुद्धा बोललो नाही, असं कधी झालं नाहीये. आणि तर 2-2, 3-3 दिवस तू माझे फोन उचलत नाहीस. काय झालंय तुला? अरे मला खूप त्रास होतोय. तू असं का करतोयस? हो इरा, होल्ड युअर हॉर्सेस. तुला हवं ते सगळं मिळेल, फक्त तुला माझं ऐकावं लागेल. कारण मी सिरियसली सांगतोय, गंमत करत नाही. काय ना, तू जेवढी डेस्परेट आहेस ना निखिलशी लग्न करण्यासाठी, तेवढाच डेस्परेट मी आहे अक्षराशी लग्न करण्यासाठी. कळतंय का तुला? मग करशील ना मदत माझी? ताई, तू इथे आता? अक्षरा आली आहे का? ओ चल, आम्ही जेवायला थांबलो. तू पुढे, मी आले. कोण आहे इरा? मी आहे सांगू नको. कोण आहे म्हणजे? अगं फोनवर फ्रेंड आहे म्हणावं. फ्रेंड आहे? कोण फ्रेंड? ताई, अगं ठीक आहे. हो, ओरडू नकोस. जेवायला वाढलंय, आम्ही सगळे थांबलोय, लवकर ये. हो. हा बोला. गेली का ती?
हो. कळलं का तुला इरा? मी जेन्युअनली म्हणतोय, मला खरंच तुझ्या ताईशी लग्न करायचंय, कारण माझं तिच्यावर प्रेम आहे ग. करशील ना मला मदत? मी प्रयत्न करते. आणि ऐक, तू मला मदत नाही केलीस ना तरी मी तुला मदत करणार आहे, कारण तू मला लहान बहिणीसारखी आहेस आणि तुझं चांगलंच व्हावं असंच वाटतं मला. थँक्यू. चल काळजी घे, मी तुला नंतर कॉल करतो. हा दादा बोला. हा निखिल बाबा, काय काय कसं आहेस? ओके हो सगळं? हो मी ठीक आहे दादा. बरं ऐक की, जरा भेटूया काय? आत्ता? हा भेटूया की जरा मस्तपैकी, मिसळ बिसळ खाऊया. मी तुला म्हणलं होतं की येऊ गोताडा सुटेपर्यंत जरा वरच्यावर भेटत राहूया. पण मला सांग, आपण भेटल्यानंतर तू तुझ्या आई वडिलांसंग बोललास काय रे? म्हणजे नाही, अजून तरी नाही झालंय. बर आता टाइम आहे ना हो तुला? हा भेटून बोलूया, फोनवर नको. म्हणजे आता लगेच भेटायचंय का? हा लगेच भेटूया की सकाळ सकाळ, म्हणजे तू तुझी कामं करायला मोकळा, मी माझी कामं करायला मोकळा. बरं चालेल चालेल, भेटूयात. लोकेशन पाठव बघ, येतो बघ. हो पाठवतो. हा सर. ओमक्या भावा, चला कुठं? लोकेशन आलं, झांबगाला जाऊन येऊया. बरं. नग काढूस, ती अधिपतींचं वाटोळं करेल. अगं पण तू आहेस की, तू करशील समज नीट. गोष्टी आता हाताबाहेर जाऊ लागल्यात. असं काय बी म्हणणार नाही बघ. तू मनावर घेतलंस ना, समजा गुतडा सोडूशील बघ. आम्ही त्यासनी नाही थांबवू शकत. अगं जे थांबवता येत नाही ते स्वीकारावं बाई. स्वीकारायचं म्हणजे हारायचं ते नाही होत आमच्याच्यानं. पोराच्या सुखाचा विचार कर बोय. तोच करतोय आई, आम्ही तोच विचार करतोय. ही मास्तरीन जर का अधिपतींच्या आयुष्यात आली नव, तर त्यांच्या डोसक्यावरती मीर वाटल. म्हणून तिला दूर करायची आहे. काही करून तिला त्यांच्या मनातून काढायची आहे. काढायलाच पाहिजे, आणि आम्ही ते करूच. मॅडम इथे आणखीन एक. कधी येणार? पाठवले शिपायाला, येईलच इतक्यात. गुड मॉर्निंग मॅडम. ये अक्षता ये. अक्षरा. आम्हाला नाही आवडत. पण माझं नाव तेच आहे मॅडम. अक्षता काय वाईट आहे? वाईट नाही, पण ते माझं नाव नाहीये. काय फरक पडतोय? मला माझं नाव आवडतं. तू ठेवलंस काय तुझं नाव? नाही, माझ्या आई बाबांनी ठेवलं. मग ते त्यांना आवडतं असं म्हणलं पाहिजे ना. पण राहू दे. शिकलं म्हणजे सगळ्या गोष्टीत वितरून वाद घालायला पाहिजे असं नाही. चल. कुठे? चल म्हणलं की चालायचं. काय कुठं कधी विचारायचं नाही. पण मॅडम माझा क्लास आहे. बुडाला आज. नाही मॅडम, मुलांच्या परीक्षा आहेत. आधी तुझी परीक्षा तू दे. मग आम्ही कोण आहोत? तुम्ही तर आधारस्तंभ आहात. चल. काही झालंय का मॅडम? होणार आहे. काय? जे काय होणार आहे ते आमच्यात होईल.
काय म्हणलं, काय आवडणार नाही मास्तरीन बाईसनी? मास्तरीन बाई काय? अरे अक्षरा नाव आहे तिचं. तशी तुम्ही हाक मारा त्यासनी. आमच्यासाठी मास्तरीन बाईच आहेत त्या. ऐकायला कसं वाटतं ते मास्तरीन बाई? तिला तरी आवडतं का? मला तर असं गाव म्हणल्या नाही जावा त्या की मला नाही आवडत म्हणून. मला नाही आवडत ते मास्तरीन बाई म्हणून हाक मारलेलं. आपण तुम्हाच नाही कुठं मास्तरीन बाई म्हणून हाक मारवली मी. जोक होता. पण रागवू नका हो कमलराव. बरं जाऊ द्या, मुद्द्यावर या. काय मुद्द्यावर या. काय मास्तरीन बाईसनी काय आवडणार नाही? तू यामध्ये पडलेलं. कशामध्ये? निखिल आणि इराच्या प्रकरणात. का? तू बाहेरचा आहेस, परका आहेस आणि अक्षराला बाहेरच्या गोष्टी बाहेरच ठेवायला आवडतात. कळलं ना? ती घरचं बाहेर, बाहेरचं घरी असं मिक्स नाही करत. तुम्ही याच्यात पडलाय ते माहिती आहे का त्यासनी? तुला काय करायचं याच्याशी? चाल सोडा, हे विषय हार्ड आहे. कमलराव मी काय म्हणतो, सगळं जाऊ दे. कुठनं तरी चांगलं व्हावं, होय की नाही? तुमचा बी हेतू चांगलाच आहे, आपल्या दोघांनी बी चांगलंच करायचं आहे. उगाच कुठं वाद घालायचा. त्यापेक्षा यांच्या लग्नाच्या वरातीत नाचूया आपण दोघं. हा निखिल, याला मी गेली 2 वर्ष झाले ओळखतो. त्यांना नोकरी आहे ना माझ्या ओळखीने लागली. याचा आई बाबा खूप रिस्पेक्ट करतात माझा. कळलं काय? आणि तुमचा काय? बर 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 काय चांगलं आहे की, माझं काहीच नाही. मग झालं तर तू या प्रकरणात नाही पडलेलंच बरं राहील मग, हो की नाही? आता पडलो घेऊ कमलराव. आता कुठं माघार घेता? मॅडम हे असं का बोलताय तुम्ही? काय झालंय? लय ताण नका घेऊ फुल पगारी. काय नाही करणार तुमच्या मास्तरनीला. आम्हाला फक्त बोलायचंय. मग इथे बोला की, मी जातो ना बाहेर. इथं नाही होणार. मॅडम काही काही झालंय का? कशाबद्दल बोलायचंय तुम्हाला? सांगितलं ना तुला, जास्त प्रश्न विचारू नकस. तुला आम्ही शेप नेणार आणि शेप आणणार. तू काय काळजी करू नकस. हे बरं आहे अधिपती तुझं. निखिलशी बोलणार मी, त्याला समजावणार मी, आणि उद्या त्याचं लग्न झालं तर सगळं क्रेडिट तू घेणार काय? नाही नाही, तुम्ही घ्या क्रेडिट. आपल्याला नको क्रेडिट बिडिट. एवढं काय घेऊन टाका. नाही, मला काही नको क्रेडिट वगैरे. नको? मग काय पाहिजे काय तुम्हाला? मला ते पाहिजे ना ते मी मिळवीनच. तसं करा मग, बेस्ट आहे. झालं मग. अरे पण तुझा यात हस्तक्षेप नकोय मला. हस्तक्षेप, इंटरफिअर काही नाही. कमलराव लगेच चिडतात राव. अरे चिडतो म्हणजे काय रे? मी तुला एवढं समजा, तुला कळतच नाहीये. दादा बर बर, बसा बसा, चहा घ्या, बसा जरा. हा बोलूया शांत. पुरी बाई घाबरल्या बघा लागल्या तुमच्याकडे. बसा हो, आपण एकाच गटात आहे. बसा शांतपणे बसून ठरवू. बसा. मी रिकामा नाहीये, कॉलेज आहे माझं. बर, चहा तरी घ्या. ए दाद्या. अरे तुला दिसत नाहीये का? चहा घेतलाय मी. अजून एक डाव घ्यायचा. त्याच्यात काय आपल्याकडे काय म्हणतात माहित आहे की नाही? बाईनं कुकवाला आणि मर्दानं चहाला नाही म्हणायचं नसतंय. हा बसा बसा हो, बसा. नको नको, मी निघतो. आणि निखिल, तुला काय सांगितलं तर लक्षात देणार नीट? हो दादा. निघतो मी. ए बस भावा, लय लोड घेऊ नको. बस. ओम सूर्याय नमः. ओम भास्कराय नमः. ओम मित्राय नमः. ओम आदित्याय नमः. ओम सूर्याय नमः. ओम भास्कराय नमः. ओम मित्राय नमः. अरे वा सुरुची, किती छान आवाज आहे ग तुझा. थँक्यू मॅडम. मला गाणं गायला खूप आवडतं. हो,
मॅडम ही पुस्तकातल्या कविता वाचत नाही, गाते. तिचं ती चाल लावते. अगं सुरुची, तुला जर गायला आवडत असेल ना तर तू गाणं शिकलं पाहिजेस. तुला माहितीये गाण्यामध्ये, म्युझिक मध्ये माणसांना एकत्र आणण्याची क्षमता असते. मॅडम मला खरंच शिकायचंय गाणं गायला. मग तर तू सारेगमप लिटिल चॅम्प्स बघायलाच पाहिजे. काय बघायला हवं? अगं 9 ऑगस्ट पासून आपल्या झी मराठीवर बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता सारेगमप लिटिल चॅम्प्स सुरू होत आहे. आणि तुम्हाला माहितीये तिथे परीक्षक कोण आहेत? कोण? सुरेश वाडकरजी. पावसा पाण्याचं लवकर येत जावं घरला. कामात एका अडकलो तो, म्हणताना लेट झाला. कुठं गेलता? तू जरा बाहेर होतो. बाहेर म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर? नाही हो, इथं गंगावेश. कशाला गेलता? काम होत. काय काम आणि कुणाकडे गेलता? मित्राकडे गेलतोय का, काम होत. कोण मित्र? आहे नवीन आहे, तुम्हाला माहित नाही, नवीन आहे. नाव काय मित्राचं? नाही म्हणजे तुमचा कुठला मित्र असला तर सांगता तुम्ही आमासनी. ह्यो कोण मित्र जो आमासनी माहित नाही? आत्ताच ओळख झाल्या. हा पण नाव गाव काही असेल की? नाही तुम्ही एवढं तपशीलवार, एवढं काय 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 विषय असं का विचारालाय? आमासनी माहित असावं म्हणून विचारलो. काय नाव काय मित्राचं? निखिल म्हणजे. निखिल म्हणजे मास्तंदीच्या बहिणीचं ज्याच्याशी लग्न ठरलंय तोच ना? तुम्हाला कसं कळलं? आम्हासनी सगळं माहित आहे. तुम्हाला असं वाटतं की आम्हासनी काही माहित नाही. तुम्ही का भेटताय त्याला? म्हणलं की काम होतं. काम नाही, तुम्ही त्यांचं लग्न जुळवण्यासाठी भेटताय ना? हे तुम्हाला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाही. आम्ही तुम्हासनी एवढंच सांगतोय की तुम्ही त्याच्यात पडू नका. का नको पडू? कारण तो त्यांचा फॅमिली मॅटर आहे. ते त्यांचा गुतडा सोडवतील की तुम्ही तुमचा गुतडा सोडवा. माझा काय गुताडा? तुमच्या लग्नाचा गुतडा? नाही ठेव माझा. मी तुम्हाला म्हणलंय आई साहेब, मी परत तेच काय सांगू. तुम्ही निर्णय दिला की मी लगीन करणार, नाहीतर जे चाललंय तसं चालू दे. सरकार, तुमचा फोन लागत नाही. काय? कॉलेज मास्तरांचा फोन आलता. ते म्हणलं तुमच्याशी बोलायचं आहे, तर 10 मिनिटात येतो म्हणले. कमळ? हा तेच. ठीक आहे, आले की घेऊन ये त्यांना. जी सरकार. ताई थांब ना, सांग ना काय झालं? कसलं काय? अगं निखिल भेटला ना तुला? अगं हो इरा, मला घरात तरी येऊ दे. ताई सांग ना. मी सांगते तुला नंतर. ताई तू बस इकडे. अगं ताई सांग ना प्लीज, निखिल भेटला का? काय म्हणाला? माझ्याबद्दल काही तक्रार केली का त्याने? इरा अगं हो, थांब, किती प्रश्न. निखिल नाही भेटला मला. काय? नाही भेटला? त्याला काहीतरी काम होतं, बिझी होता तो. आज नाही जमलं, उद्या भेटू म्हटला. हेच प्रत्येक वेळी हेच करतो. उद्या म्हणून कधीच फोन करत नाही. अगं असं नाही होणार परत इरा. अगं तुला नाही माहिती त्याचं वागणं. म्हणजे तो मुद्दामून टाळतोय ताई आपल्याला. का पण असं? अगं मी भेटले ना की लग्नाचा विषय काढते आणि मग तो कॉल्स उचलत नाही, मेसेजेसना रिप्लाय देत नाही, असंच करतो तो. मला वाटलं तो तुला भेटून स्पष्ट सांगेल एकदाचं काय ते, पण नाही. कुठला काय भेटला तो तुला? एक मिनिट, तुमच्या लग्नाबद्दल त्याचं काय म्हणणं आहे? ताई त्याने मला स्पष्टपणे सांगितलंय, जर तुझ्या ताईचं लग्न झालं नाही तर आपलं लग्न कधीच होणार नाही. जर तुझ्या ताईचं लग्न झालं नाही
तर आपलंही लग्न कधीच होणार नाही. नाही नाही नाही, तू बोलू नकोस तिच्याशी. काय? मी सांगतोय ते ऐक. अरे पण का? मी सांगितलं ना, भेटू नकोस, बोलू नकोस. सांग तिला जमणार नाही म्हणून. अरे पण दादा, अक्षराताईशी मी असं नाही वागू शकत. अरे निखिल, तुला तुझ्या आई वडिलांना राजी करायचं आहे ना? हो ना? मग मी म्हणतोय तसं कर. नाहीतर इरा की आई बाबा हाच पेच सोडवत तुला बसावं लागेल. अरे पण दादा, अक्षराताईला भेटून तिचं म्हणणं काय ते तरी ऐकून घेतो. अरे ती काय म्हणणार आहे? माझ्या बहिणीला करून दे, दुसरा काय? बर, मला सांग, तुला लग्न करायचं आहे का आता? तूच आता म्हणालास ना की नको करू म्हणून. नाही नाही, मी नाही म्हणालो तसं. मी तुला विचारतोय की तुला आता लग्न करायचंय. तू म्हणशील तेच. व्हेरी गुड. मग मी म्हणतोय तसंच कर. अरे निखिल, तुला आत्ताच कुठेतरी एवढी चांगली नोकरी लागली, ओके नाही? मग त्यावर फोकस कर ना. कशाला उगाच लग्नाचं धोंड बांधून घेतोस गळ्यात? निखिल, अरे मी आहे ना, होईल सगळं ठीक. तू काही काळजी नको करू. पण हा, अक्षराला मात्र भेटू नकोस ना. आणि तिचाच कॉल आला तर तिला सांगून टाक की जमणार नाही म्हणून. आणि जर तू तिला भेटलास तर आपलं नातं संपलं म्हणून समज. तुझ्या आई बाबांना काय सांगायचं ते मी बघतो. नाही नाही, आई बाबांना नको घेऊ याच्यात. आधीच बाबांना बरं नसतं. ठीक आहे, मग अक्षराचा फोन आला की सांग की जमणार नाही म्हणून तुला भेटायला. आणि हो, ते फोनचं रेकॉर्डिंग मला पाठव. येतो मी. पगार देतोय, काटछाट करून 35,000 तुझ्या हातात येत असेल, बरोबर? हो बरोबर, पण तुम्ही का विचारत आहात? कळल, ते बी कळल. बस 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 दादा, इथेच इथेच. घे साईडला घे गाडी. येतो घेतो. थँक्यू दादा. तुझी गाडी नीट करतो मी. जा दादा, खरंच नको, मी करून घेईन ना रिपेअर. लोड घेऊ नको रे. जा तू बिंदास, कामावर लवकर जा, वेळ करू नको. जा. थँक्यू थँक्यू. ऑफकोर्स. पोरी, गरिबी आम्ही पाहिली आहे. आमची आई 4 घरची धुनी भांडी करायची, स्वयंपाकाची कामं करायची. आम्ही बी जायचो तिच्या मदतीला. ते समजा करून आम्ही शाळेला जायचो. तर शाळेतली पोरं चिडवायची आम्हासनी, म्हणायची आली धुनी भांडीवाली आली, धुनी भांडीवाली आली. आम्हाला लई वाईट वाटायचं. पण पोरं खिकी हसायची. मधल्या सुट्टीत आम्हासनी डबा आणून द्यायची, म्हणायची घे डबा धुवून दे आणि हे 4 आणे घे. आम्हाला लई वाईट वाटायचं. आम्ही जाऊन त्या बाथरूम मध्ये एक दिवस रडत होतो तर त्यांनी बाहेरनं कडीच लावून घेतली. त्या वेळेला आम्हाला ते शिक्षण नाही, छळ वाटला, छळ. सोडून दिलं आम्ही ते शिक्षण. ओंक्या, पोरग तसं चांगलं आहे. हो रे बाबा. तर ह्याच्या बाईकचा आणि बायकोचा हे दोन्ही विषय हार्ड आहेत, ते सोपे केले पाहिजे. हो. चला चला, आपण चला. अगं आई, असं का बोलतेस तू? काय झालंय तुला? तुला काय झालंय रा? हा,
तू का अशी वागतेस मला सांग बरं. सारखी चिडचिड करत असतेस. नीट खायचं नाही, प्यायचं नाही, झोपायचं नाही. आणि काय ग त्या निखिलची सारखी भांडण करत असतेस. काय सारखं भांडण नेहमी आपलं त्याच्या मागे लागायचं. थोडी थांब इरा, थोडी मोकळीक दे त्याला. हे बघ आई, निखिल मला मुद्दामून टाळतोय ह्याचा त्रास होतोय मला. याआधी सगळं चांगलं चाललं होतं, पण ताईचं लग्न मोडलं आणि माझ्या आयुष्याची घडी विस्कटली. काही घडीबिडी नाही विस्कटलीये. अभ्यासावर फोकस कर, इंजिनिअरिंग पूर्ण कर. घडी विस्कटली म्हणे. सारखा स्ट्रेस घेऊ नकोस आणि आजारी पडू नकोस. हा हे घे, कपडे ठेव आत कपाटात. आपलं स्ट्रेस येतो, हे होतं ते होतं. हा बोला. इरा, भेटू शकतेस? आता इरा, कपडे ठेवले नाही. अगं सोनिया, बोल ना. काय आज सबमिशन करायचंय? कोणी आहे का बाजूला? हो हो. अगं फोनवर नाही बोलता येणार मला. भेटून बोलूया. अहो सॉरी, मला नाही भेटता येणार. मला आई नाही पाठवणार बाहेर. कम ऑन इरा, तू काय लहान आहेस का आता? आई नाही म्हणाली म्हणून घराच्या बाहेर नाही पडायला. अगं लग्नाचं वय तुझं, थोडं घराच्या बाहेर पड, डोकं मोकळं होईल जरा. किती दिवस घरात बसणार आहेस? आणि हा बर ठीक आहे, मी कळवते तुम्हाला तसं. भेटच. थोड्या वेळात माझा लंच टाइम होणार आहे, तेव्हा भेटूस. ये कॉलेजच्या इकडे. आमच्या पोराचे हाल होऊ लागलेत. तू आम्हास ती सून म्हणून चालणार नाही हे चांगलंच ठावाय त्यासनी. पण तरी बी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार करणं जमन झालंय बघ त्यांना. आम्ही त्यांना तुझा हात धरू देणार नाही. आणि तू काय त्यांची पाठ सोडणार नाहीस. आई म्हणून काय करायचं आम्ही आता? आमच्या पोराच्या डोसक्यात गेलेली प्रेमाची नशा उतरली पाहिजे. त्यात आमचा फायदा आहे आणि आमचा फायदा करण्यात तुझा बी काहीतरी फायदा व्हावा म्हणून तुला सांगतोय. घे पैसे, जा घरी. घरी येणाऱ्या लक्ष्मीला कधी बी नाही म्हणू नये. वास्तू तथास्तू म्हणते. आणि माणसं येतील ना येतील पोरी, पण पैसा नक्की कामाला येतो. घे. काय म्हणलीस तू? मदतीचं मोल मी पैशात करत नाही. मग आम्ही काय करू? तुझे पाय धरू? नाही, त्यानं तुला बरं वाटणार असेल ना तर आमच्या पोराच्या सुखासाठी आम्ही ते बी करू. नाही नाही मॅडम, अहो तुम्ही असं का बोलताय? असं काही बोलू नका तुम्ही प्लीज. मग काय पाहिजे तुला? का आमच्या पोराच्या सुखाच्या आड येतेस तू? मॅडम, मी असं काही केलेलं नाही आणि करणारही नाही. आम्हाला तू त्यांच्या आयुष्यात नगायस. जा तू. आम्हास ती त्यांचं लग्न व्हायला पाहिजे. तुम्हाला त्यांचं लग्न व्हायला हवंय का मी जायला हवंय? तू गेल्याशिवाय त्यांचं लग्न कसं होणार? हो पण आमच्यात फक्त मैत्री आहे मॅडम. असं त्यांना नाही ना वाटत. ठीक आहे, त्याबद्दल मी बोलेन त्यांच्याशी. बोलून हा गुताडा सुटत नसतो, तो तोडून सोडावा लागल. मी अधिपतींची मैत्री नाही तोडणार मॅडम. काय मैत्री मैत्री लावलेस ग तू? हा, काय सोनं लागले काय मैत्रीला? हे मैत्री बित्री असं काही नसतं. नवरा बायकोचं नातं खरं असतं. काय अर्थ नाही मैत्रीला आणि काय भविष्य बी नाही. ऐक आमचं पोरी, हे घे आणि त्यांच्या आयुष्यातून बाजूला हो.
त्यांना दिसू नगस, बोलू नगस, भेटू नगस, दूर हो त्यांच्या आयुष्यातून. नाही जमणार मला. सॉरी. आणि ह्या एवढ्या पैशासाठी तर. एवढ्या म्हणजे तुला अजून पाहिजे काय? हा, एवढं पुरं नाही. लाव, तू बोली लाव. तुला काय पाहिजे? पैसा अडका, सोनं नाणं, जमीन जुमला, तुला काय पाहिजे ते सांग. तू सांग, हवं तर आपण लिखापडी करू. तुझे आई बाबा तरी सुखात राहतील. हा, माझे आई वडील सुखातच आहेत मॅडम, कारण त्यांचं सुख पैशात नाहीये. आमच्याकडे पैशाची श्रीमंती नसेल, नाहीच आहे, पण विद्येची श्रीमंती आहे. आणि ती श्रीमंती आम्हाला सुखाने जगायला पुष्कळ आहे. आमचं म्हणणंच हे आहे मॅडम की सगळ्या गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाहीत. सगळं विकत घेता येतं पोरी, फक्त तुम्हाला भाव करता आला पाहिजे. नाही मॅडम, नाही. तुम्ही माझ्या आणि अधिपतीच्या मैत्रीचा भाव नाही करू शकत, कधीच नाही करू शकत. कारण पैसे देऊन तुम्ही आमचं नातं विकत घेऊ शकत नाही मॅडम. हा, आई बोल. अक्षो, काय म्हणाल्या का भुवनेश्वरी मॅडम? काही नाही. काही नाही? मग कशासाठी बोलवलं होतं? मी घरी येऊन सांगते ना आई. सगळं ठीक आहे ना अक्षू? काळजी करण्यासारखं काही नाही ना ग बाळा? नाही. हा, बरं तू घरी येणार आहेस का शाळेत जाणार आहेस परस्पर? नाही, घरीच येते. हा, ये मग. तू इरू पण आली नाहीये अजून? आली नाही म्हणजे कुठे गेली ती? काहीतरी सबमिशन आहे कॉलेजचं म्हणाली मला. अगं आई, तू कशाला पाठवलंस तिला? ऐकते का हल्ली ती? काही बोलायला गेलं की चिडते. बर, किती वेळ झाला जाऊन? अगं बराच वेळ झालाय. केव्हाची गेलीये ती? ठीक आहे, मी तिच्या कॉलेज जवळच आहे, तिला घेऊनच येते घरी. तू काळजी करू नको. हा हा हा, घेऊन ये तिला. आणि ना अक्षू, तिला ना आता समोर बसवून समजून सांगायला हवंय बरं का, की म्हणावं आता कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे ना, मग अभ्यासाकडे लक्ष दे जरा. सारखं आपला निखिल 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 करत नको बसू म्हणा. खूप झालं ते निखिल प्रकरण. मी बोलते तिच्याशी. हो, घेऊन ये तिला घरी. हा, हो हो, ठेवू? ठीक आहे, ये. बाय. अगं आपण दोघे ना एकाच बोटीतल्या प्रवासी आहोत इरा. तू माझं काम कर, मी तुझं काम करतो. हा, फक्त ना थोडा स्पीड लाव. आणि तुझं आणि निखिलचं जुळवून देणं ना माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. हा, पण ह्या वर्षी नाही तुमचं. तू आधी परीक्षा वगैरे दे, मग बघू आपण. हा, आणि आमचं झालं की तुमचं होणारच. 100% गॅरंटी आहे. ताईचा फोन आहे. हो काय? रिसिव्ह कर आणि स्पीकरवर टाक. अगं मला तिचा ना आवाज ऐकायचा. हॅलो. हॅलो इरा. हा बोल ताई. हा, तब्येत कशी आहे ग? हा, थोडं बरं नाही वाटत आहे. मग कशाला गेलीस तू बाहेर? अगं आता घरात बसून तरी काय करणार ना. अगं आराम करायचा ना. अगं मला बसून बसून कंटाळा आला होता. आई म्हटली तुझं सबमिशन आहे कॉलेजमध्ये. हा हो, हे बघ मी तुझ्या कॉलेजच्या जवळच आहे, तुला पिकअप करायला येते मी. हा, झालं का सबमिशन? नाही. काय? नको येऊस. काय? अजून झालं नाही? माझं अजून सबमिशन नाही झालंय. बर ठीक आहे, मी तिथे तुझी वाट बघते. नको नको, तू जा. अगं इरा, तुला बरं नाहीये ना, तुला माझी गरज आहे, मी थांबते तिथे. ताई प्लीज, मला ना लहान मुलीसारखं ट्रीट करू नकोस तू. इरू. ताई अगं तू जा ना, मी येते घरी. अगं पण मी तुझ्या कॉलेज जवळच आहे. नको नको प्लीज, तू हो पुढे, मी येते.
सांग की कुठे गेलतीस? अगं ताई बोल की कुठे गेलतीस? तू गोडाऊनला गेलतीस का? मला सांगायचं तरी की ग ताई. हे समज सांगायला तू कोण आहेस? अगं ताई मी भन आहे तुझी. मग वाग तशी, मालकीन बनू नगस. अगं ताई तू असं का बोलायलीस? काय काम आहे तुझं? हा, काय काम आहे? बोल पटशिरी. ते कॅश लागणार होती. आधीच्या कॅशचा हिशेब दिलास? नाही पर देते की. आधी हिशेब मग रोकड. वय पर ताई वाढीव कॅश गुंडांना वाटत फिरतेस. नसते धंदे करतेस. आधी हिशेब दे आमासनी. आणि एक, घरला आले आले आमच्या डोसक्याला तक तक करू नकस. माणसाला जरा दम घेऊ दे. हा नाही ये तू. हा झालंय सगळं, आता काय राहिलं नाही. हा हा मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. नाही दुखावलं वगैरे जात नसतोय मी, पण तुमचं जे काय असेल ते तुमच्या बरोबर मास्तरिंग बाई. मला असं वाटत नाही की शिक्षण नसल्यामुळे माझं काय अडतंय. हेच मला पटत नाही तुमचं. अहो नको पटू दे, राहू दे. कुठे तुम्हाला माझ्या संग आयुष्य काढायचं आता? तुम्हाला राग आलाय? राग बी काय नाही. मग वाईट वाटलं का? कसं आहे, तुमचा एक मुद्दा आहे ना, तसा माझा बी एक मुद्दा आहे. अहो मग सांगा ना तुमचा मुद्दा. शिक्षणानं काही सगळं होत नसते मास्तरीन. माणसानं आगीचा शोध लावला तेव्हा काय तो शिकला होता? त्यानं तो डोसक्यानं लावला ना. ताजमहाल बांधला तेव्हा ती कारागीर कुठे गेली ती शिकायला? डोसक्यानंच गेलं ना सगळं काम. अहो पण प्रगती? प्रगती बिगती सगळी डोसक्यानं झाली, शिक्षणानं नाही. एवढं शिक्षण महत्वाचं असतं तर आधी माणूस शिकला असता, मग त्यानं आगीचा शोध लावला असता. तसं नाही झालं. जंगलात राहत होता ना आधी माणूस. स्वतःचा बचाव करण्यासाठी दगड फेकून मारायचा असतोय. तो दगड फेकून मारायला काही शिक्षण नाही, डोसकं वापरलं त्याने. अहो पण आता जंगलात राहत नाही ना आपण. पण माणूस म्हणून डोसक्यापेक्षा काही शिक्षण मोठं होत नाही ना. मी तेच म्हणतेय, तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते अधिपती. तेच कसं लय वेगळं बोलताय तुम्ही. आम्ही शिकलेलं नसून मी तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, आणि तुम्ही शिकून सवरून तुम्ही काय करताय? एक असं कमी लेखायचा प्रयत्न करताय समोर. पण तो हेतू नव्हता माझा अधिपती. माझा एकच मुद्दा आहे. हा एवढं बोलताय आणि म्हणताय एकच मुद्दा आहे. काय मुद्दा आहे तुमचा? माझा मुद्दा हा आहे की आपल्यात काहीही